वैभव वारंग स्ट्रायकिंग एंडला रोहन आपण पाहतोय आणि नॉन स्ट्रायकिंग एंडला अतुल. पहिला चेंडू फेस करताना थोडासा नक्कीच मॅच बॉटम एज जरूर लागले. सिंगल डॉट चेंडू येतोय हा. अगदी सुरुवात सुरेख केली आहे वैभवने. यावेळी देखील काय घडतंय काय बिघडतंय कमालीची गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. लागू पडता दुसरा चेंडू देखील डॉट आलाय. वैभव या नावाने देखील थोडंसं प्रभावित केलंय. चर्चा राहिली या नावाची देखील. आपण पाहिलं गेलं तर शवडी ग्रामीण प्रीमियर लीग पावसाळी रबल बॉल स्पर्धा अगदी गाजवली या नावाने देखील. फुल टॉच इथे मात्र चेंडूने दिशा बदलली आहे. गॅप मध्ये दोन खेळाडूंच्या मधून चेंडू निघून चालला लॉंग स्टंप बाउंड्री लाईनच्या बाहेर. सीमारेषे पार या इनिंग मधला हा पहिला चौकार. यस श्री निनाय मांडले स्पोर्ट्स मांडलेवाडी संघ विनंती असेल आपल्याला देखील या स्पर्धेची गोड आठवण सन्मान चिन्ह देऊन आपल्याला देखील सन्मानित केलं जाईल. आपण देखील या आपला एक प्रतिनिधी किंवा आपण संघनायक स्वतः या. सुरुवात चांगली केली इथे मात्र रोहनने पहिल्या चेंडूचा दोन विचार केला तर दोन डॉट आले. त्यानंतर मात्र चौकार. यावेळेस खोलवा टप्प्याचा चेंडू अगदी उधून करण्याचा प्रयत्न होता रोहन याचा. बॉल आणि बॅटचा हवा तेवढा संपर्क आपल्याला पाहायला मिळाला नाही. या सिंगल झाली एक्झिक्यूट. एका धावेच्या मध्ये धावफलक जाऊन पोहोचते 5 या धावसंख्येवर. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक आणि या मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या षटकामध्ये गोलंदाजाने मात्र फलंदाजांना बेड्या गाठल्यात. धावगतीला बेड्या घातल्यात. शांत ठेवलंय. यावेळी देखील बॅटची लिडिंग एज बॉटम एज जरूर लागली आहे. आणखी एक सिंगल येते. एकेरी दुहेरी एकेरीने धावसंख्येने धावफलक हळूहळू पुढे सरकतोय. 6 धावा धावफलकावर लागतायत. 5 चेंडू 6 अशी अवघड स्थिती सध्या मात्र करंजोशी 11 संघाची. इथे मात्र विकेटचं होतं पतन. धक्का लागतोय क्रमांक पहिला तो करंजोशी 11 करंजोशी या संघाला. रोहनला इथे मात्र सॉरी अतुल रोहनला इथे मात्र माघारी परतावा लागेल तंबूच्या आसऱ्याला. पहिली विकेट पहिला गडी इथे मात्र गारद होताना नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल. नवीन बॅट्समन इनॅट नंबर 3 वर आपण पाहिलं गेलं तर भाऊसाहेब कदम मगदोम आपल्याला पाहायला मिळतील. या इनॅट नंबर 3 वर शेवटच्या चेंडूवर विकेट आली. सुरुवात चांगली केली अगदी श्री निनाय विठलाई स्पोर्ट्स करुंगळे देऊळवाडी संघाने. पहिल्या षटकाचा जर विचार केला तर 6 धावा आल्या. एक वेगळी महत्वाची विकेट जरूर आली. गोलंदाजी मार्कवर आपण पाहिलं तर गेलं तर आकाश वारंग किंवा खेळाडू अगदी शवडी तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचा फ्युचर आपण म्हटलं गेलं तरी अवघड ठरणार नाहीये. अगदी वेगवान गतीचा खेळाडू आहे. चला स्पीडअप घ्या मित्रांनो. जवळजवळ 5 मिनिटाचा खेळ संपलेला आहे. फुल टॉच फुल टोल वसूल करण्याचा प्रयत्न. गॅप मध्ये 2 खेळाडूंच्या मधून चेंडू निघून चाललाय. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने 6 धावा चौकार मिळेल आणि या चौकाराच्या मध्ये धावफलक जाऊन पोहोचतोय तो तब्बल 10 या धावसंख्येवर. पहिला चेंडू आणि इथे पहिला चेंडू फेस करताना इथे मात्र अतुल पाटील तरी कमालीचा फरक आपल्याला पाहायला मिळतोय. सुरुवात चांगली केली या षटकाची. इथे मात्र करंजोशी 11 करंजोशी संघासाठी सुरुवात. आणखी एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न अलॉंग दी कार्पेट अगदी काऊ कॉर्नरच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल झालाय. सिंगल झाली एक्झिक्यूट आणि या सिंगलच्या मध्ये धावफलक जाऊन पोहोचतोय 11 या धावसंख्येवर. अवे फ्रॉम द बॉडी ठेवण्याचा प्रयत्न मात्र ऑप्शनच्या खूपच बाहेरचा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. वाईट बॉल येतोय. अवांतर धावसंख्येने धावफलक नक्कीच पुढे सरकतोय. 12 या धावसंख्येवर जाऊन पोहोचतोय. विचार करावा लागेल. थोडीशी दिशा पाहावी लागेल गोलंदाज आकाशाला.
नेक्स्ट बॉल राईट मध्ये विकेट. सेन्सिबल क्रिकेट अगदी कमालीचा फटका आपल्याला पाहायला मिळतोय. दिशा दिली चेंडूला, 2 धावा नक्कीच पूर्ण केला. सुंदर आणि बिटवीन द विकेट मध्ये देखील आपल्याला पाहायला मिळतंय. यावेळी चांगला चेंडू अचूक टप्प्यावर, अचूक लाईन आणि अचूक लेन देखील आपल्याला पाहायला मिळते. डॉट चेंडू येतोय. आतापर्यंत जवळजवळ 8 धावा जरूर खर्च केल्या गोलंदाज आकाश याने. चांगल्या धाटणीची गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये होताना आपल्याला नक्कीच पाहायला मिळते. यावेळेस स्विंग आणि मिस, पुन्हा एकदा लागोपाठचा दुसरा चेंडू देखील डॉट आणि विकेट होईल पतन या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय. बॅटची लिडिंग एज जरूर लागली यष्टांच्या मागून. भगवान कांबळे कोणती चुकी करत नाहीयेत. आणखी एक धक्का, आणखी एक मोठी विकेट. भाऊसाहेब इथे मात्र तंबूच्या आसऱ्याला आपल्याला पाहायला मिळतील. चला इन आउट फास्ट करा मित्रांनो. लगेच आपण बॅट्समॅन तयारच हवायचा आहे. करंदोशी 11, करंदोशी संघ जास्तीचा वेळ आपण देखील घेऊ नका. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये इनॅट नंबर 4 वर आपण पाहिलं गेलं तर सचिन पाटील दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतात. मांडलाईवाडी संघाला विनंती असेल आपण या, आपल्याला देखील या स्पर्धेची गोड आठवण सन्मान चिन्ह देऊन सन्मानित केलं जाईल. आयोजकांच्या माध्यमातून वारंवार कॉल दिले जात आहेत. आकाश वारंग आणखी एक डॉट चेंडू. कमालीची गोलंदाजी आपण पाहिले गेलं आणि दुसऱ्या षटकाचा वाजवी खेळ या ठिकाणी संपतोय. पहिला चेंडू फेस करताना सचिन मात्र डॉट येतोय. शेवटचा चेंडू देखील कमालीचा आपल्याला पाहायला मिळाला. धावपलकावर धावायला आले तब्बल 14. धावगतीला बेड्या घातल्यात. भगवान कांबळे तिसऱ्या षटकामध्ये आपण पाहतोय. यावेळेस मात्र दिशा पाहावी लागेल. पहिला चेंडू इथे मात्र वाईड हाताळलाय. खराब सुरुवात आपल्याला पाहायला मिळते या षटकाची. अवांतर धावसंख्येने धावफलक नक्कीच पुढे सरकतो, जाऊन पोहोचतो तब्बल 15 या धावसंख्येवर. येस चला स्पीडअप घ्या मित्रांनो. जवळजवळ 9 मिनिटाचा खेळ देखील संपलेला आहे. 7 मिनिटाचा खेळ अजूनही शिल्लक असेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये विकेट होईल पतन. महत्वाची विकेट. सचिन पाटील इथे मात्र माघारी परतताना आपल्याला पाहायला मिळतील. कमालीचं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं आणि कमालीचा कलेक्शन आणि कमालीचा थ्रो देखील आपल्याला पाहायला मिळतोय. विकेटचं होईल पतन. आणखी एक धक्का लागतोय तो करंदोशी 11 करंदोशी या संघाला. सचिन पाटील बॅक टू डगआउट. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. संतोष पाटील दाखल होताना नॉन स्ट्रायकिंग एंडला. नेक्स्ट बॉल. काय घडतंय काय बिघडतंय मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस मात्र डॉट चेंडू येतोय. फेअर डिलिव्हरी आहे अगदी. विचार करावा लागेल फलंदाजाला, कारण मात्र 17 धावा धावफलकावर आतापर्यंत लागल्यात. 3 गडी बाद होत आहेत आणि 17 धावा धावफलकावर लागतात. अगदी अडचण स्थितीमध्ये करंदोशी 11 करंदोशी संघ. या अडचणीवर मात द्यावी लागेल दोन्ही फलंदाजांना. प्रयत्न करावे लागतील मोठे फटके खेळण्याचे. आणि लोअर फुलटा चेंडू आपण पाहिले गेलं तर समोरच्या दिशेने दीपक आहेत क्षेत्ररक्षणासाठी आणि चांगलं क्षेत्ररक्षण गॅदर करतील, फेकी करतील. तद्वर मात्र 2 धावा देखील पूर्ण केल्या. सुंदर आणि बिटवीन द विकेट. आणि 2 धावेच्या मध्ये धावफलक जाऊन पोहोचतोय 19 या धावसंख्येवर. 19 ऑन स्कोरबोर्ड, लॉस ऑफ 3 विकेट्स. करंदोशी 11 करंदोशी संघ आपल्याला पाहायला मिळतोय.
यावेळेस इनफिल्ड खेळाडूंच्या वरून अगदी व्यासपीठाला सलामी देणारा हा चौकार आपल्याला पाहायला मिळतोय. चेंडू निघून चाललाय, वन बाउंस सीमारेषे पार, मिळतील धावा 4, चौकार. संघर्ष करत असताना आपल्याला पाहायला गेलं तर अतुल आणि संतोषी जोडी नक्कीच आपल्या संघासाठी संघर्ष करते. आपल्या संघाला एक सन्मानजनक स्कोर उभा करून देण्यासाठी संघर्ष चालू आहे. यावेळेस लक्ष्यमच्या बाहेरचा चेंडू, इथे मात्र पंच आपल्याकडे वळत आहेत आणि आसमानाला हात समांतर करतात. यस, इट्स अ वाईट बॉल आणि पुन्हा टाकावं लागेल भगवान यांना. यस, नेक्स्ट मॅच इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळेल. एका बाजूने जय हनुमान क्रिकेट क्लब कोपार्डे आणि त्यांना फाईट करतील श्री ज्योतिर्लिंग स्पोर्ट्स कोळगाव. दोन्ही संघाच्या संघनायकांनी तयार राहायचा. या ठिकाणी आयोजकांना रिपोर्टिंग करायचं आणि इनिंग ब्रेक मध्ये यासाठी नाणेफेकीसाठी यायचं आहे. पहिला कॉल असेल कोपार्डे आणि कोळगाव या संघाला. त्याला जास्तीचा वेळ मित्रांनो घेऊ नका, थोडस स्पीडअप घ्या. या दिवसभराच्या स्पर्धेमध्ये आपण आपल्याला सर्व काही मिळेल, मात्र वेळ मिळणार नाहीये. परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. इथे मात्र इलेव्हेशन नाहीये आणि घडतंय काय, खेळाडू करून होतीये चुकी. चेंडू निघून चाललाय, सीमारेषेच्या बाहेर मिळतोय हा षटकार. दुष्काळात 13वा महिना आपण पाहिलं गेलं तर काय घडतंय. धावा कमी होत्या, धावाला कुठेतरी ब्रेक लावायचा होता. ब्रेक लावण्याच्या प्रयत्नामध्ये इथे मात्र गोलंदाज क्षेत्ररक्षकाने चुकी केली आहे. गोलंदाजाने आपले 100% दिलेत, मात्र क्षेत्ररक्षक त्याला साथ देत नाहीयेत. यावेळी देखील फटका चांगला आहे, डीप मध्ये प्रोटेक्शन जरूर आहे. सिंगल झाले, एक्झिक्यूट. 32 धावा धावपलकावा लागतात. 32 ऑन स्कोरबोर्ड, लॉस ऑफ 3 विकेट्स. तिसऱ्या षटकाचा खेळ देखील या ठिकाणी संपतोय. शेवटचा आणि अंतिम षटक. अंतिम षटकामध्ये आपण पाहिलं गेलं तर गोलंदाज पुन्हा एकदा स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न. यष्टनच्या मागून चुकी जरूर होते आणि इथे मात्र बायच्या स्वरूपात सिंगल आले. शेवटचा आणि अंतिम षटकामध्ये आपण पाहिलं गेलं तर किरण सुरुवात चांगली झाली. पहिला चेंडूचा विचार केला, सिंगल आली. त्यानंतर मात्र लेगबाच्या स्वरूपात एक सिंगल आले. 2 धावा या षटकामध्ये आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळाल्या. 34 धावा धावपलकावर लागतात. पुन्हा एकदा सज्ज आहे किरण. यावेळी देखील फटका चांगला डीप मध्ये. क्या बात आहे, कमालीचं क्षेत्ररक्षण. आपण पाहिलं गेलं तर दत्ता कौतुक करावं लागेल क्षेत्ररक्षणाकरता देखील. आपल्या संघासाठी 3 धावा जरूर वाचवल्या आहेत दत्ता याने. नेक्स्ट बॉल, अको टप्प्याचा चेंडू स्क्वेअर कट केला, डीप मध्ये प्रोटेक्शन आहे आणि इथे मात्र वेल जज कॅच. अगदी सुरेख झेल आपल्याला पाहायला मिळतो. साधा आणि सोपा झेल आपल्याला पाहायला जरूर मिळाला. आणखी एका विकेटचा होईल पतन. धक्का क्रमांक 5वा, माफ करा 4था लागतोय तो. इथे मात्र कंजोशी 11 कंजोशी या संघाला. संतोष पाटील इथे मात्र परतीच्या प्रवासाला आपल्याला पाहायला मिळतील. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये रोशन दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतोय. चला स्पीडअप घ्या मित्रांनो, विनंती करू नका. विनंती असेल जास्तीचा वेळ घेऊ नका. शेवटचा 1 मिनिट शिल्लक आहे. 1 मिनिटामध्ये आपल्याला हे षटक हाताळायचं आहे. अन्यथा 38 सर्कलच्या आतमध्ये खेळाडू आपल्याला घ्यावा लागेल.
शेवटचा एक चेंडू शिल्लक असेल. चला मिनिट यावेळेस बॅटची लिडिंग एज. चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला थर्ड मॅन क्षेत्रामध्ये आपल्याला पाहायला मिळालं. काय करताय दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये एखादा विकेट नक्कीच मिळेल आणि शेवटच्या चेंडूवर मिळेल एक धाव आणि एका धावेच्या मध्ये धाव फलक जाऊन पोहोचते तब्बल 38 या धावसंख्येवर 39 धावांचा पाठलाग करायचा आहे. इथे मात्र श्री निनाय विठलाई स्पोर्ट्स करंगळे देवळवाडी संघाला यस मांडलाईवाडी संघ शेवटचा कॉल असेल. विनंती आहे मित्रांनो या आपण या स्पर्धेची गोड आठवण सन्मान चिन्ह घेऊन आपण नक्कीच आपल्याला सन्मानित केलं जाईल. अमोल पिंपळे आणि टीम माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत असेल तर आपण या यस चला करंजुशी 11 करंजुशी संघ विनंती असे पण लगेच मैदानाचा ताबा घ्या. जास्तीचा वेळ घेऊ नका. आपण पाहतो शावडी तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशन मुंबई अंतर्गत श्री राधाकृष्ण क्रिकेट क्लब चिखलवाडी आयोजित राधाकृष्ण चषक 2026 पर्व चौथं अगदी दिमागदार असा 16 आणि या दिमागदार 16ची दिमागदार सुरुवात आपण जरूर पाहिली. पहिल्या सामन्याचा जर विचार केला तर नक्कीच श्री वारणा सिद्धेश्वर स्पोर्ट्स वारणा कापशी या संघाने सामना जिंकला. दुसरा सामना आपण पाहायला गेला तर विद्यमान सामना आपण एका बाजूने पाहतोय करंजोशी 11 करंजोशी संघाने त्यांना फाईट करतायत. निनाय विठलाई स्पोर्ट्स यस दोन्ही संघाचे 12 खेळाडू विनंती असेल आपण या समालोचन कक्षात आपलं देखील स्वागत केले जाईल. धावफलकावर धावा लागले तब्बल 38-39 धावांचा टार्गेट आणि 39 धावा चेस करण्यासाठी आपण पाहिलं गेलं तर श्री निनाय विठलाई स्पोर्ट्स करंगळे देवळवाडी संघाकडून दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतोय. सलामीची जोडी एका बाजूने पाहिलं गेलं तर भगवान कांबळे आणि त्यांना फाईट नक्कीच त्यांच्या समवेत एक छोटा पॅकेट बडा धमाका वैभव वारंग इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळतील. गोलंदाजी मार्कवर आपण पाहिलं गेलं तर पहिल्या षटकामध्ये मॅन्डेटरी पॉवर प्लेचा षटक आणि मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या षटकामध्ये संघनायकाने इथे मात्र विश्वास दाखवलाय भाऊसाहेब मगदूम यांच्यावर. यस चला दोन्ही संघांना देऊया विजयाच्या दृष्टिकोनातून खूप साऱ्या शुभेच्छा. 39 धावा 24 चेंडू आणि 16 मिनिटं आणि या 16 मिनिटांमध्ये इनिंग आपल्याला पूर्ण करायचे आहे. पूर्वार्ध संपला उत्तरार्धाला करूया सुरुवात. दोन्ही संघांना पुन्हा एकदा देऊया विजयाच्या दृष्टिकोनातून खूप साऱ्या शुभेच्छा. शो द गुड क्रिकेट शो द क्वालिटी क्रिकेट 3-1 लेट्स प्ले. पहिला चेंडू आणि समोरच्या दिशेने शेप मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. वन बाउन्स कॅदर केला फेकी करतील दरम्यान मात्र 2 धावा पूर्ण केल्या. तर अगदी सुंदर आणि बिटवीन द विकेट आपल्याला पाहायला मिळतोय. सिक्सर किंग अगदी आपण पाहिलं गेलं तर पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीग मध्ये ज्या नावाने
शेवडी तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचा वर्चस्व निर्माण केलंय असं नाव भगवान कांबळे मैदानाच्या आतमध्ये दाखल. 39 धावांचा पाठलाग करताना आपल्याला पाहायला मिळतोय. पहिला चेंडू फेस करताना दोन यस करंजोशी 11 करंजोशी संघाला नोंद घ्यायची आहे. आपला एक खेळाडूचा टी शर्ट वेगळा असल्यामुळे 2 धावांची पॅनल्टी देखील आपल्याला दिली जाईल. चौपटाला धावफलकावर धावा लागल्या 4. ऑन साइडला विकेट. क्या बात आहे, कमालीचा फटका. भगवान कांबळे नावाचा ब्रँडेड हा षटकार आपल्याला पाहायला मिळतोय. भगवानच्या बॅट मधून या इनिंग मधला पहिला षटकार. 6 धावा. आणखी नक्कीच मोठे फटके नक्कीच पाहायला मिळतील भगवानच्या बॅट मधून. थोडस वर्चस्व गाजवलं यामध्ये मात्र पहिल्या षटकामध्ये भगवान या नावाने. आणखी एक दे धक्का. आणखी एक छक्का आपल्याला पाहायला मिळतोय भगवानच्या बॅट मधून. लागोपाठचा हा दुसरा षटकार. 2 in a row सिक्सर. 6 धावा. कमालीची फटकेबाजी आपल्याला पाहायला मिळते. 4 चेंडू मध्ये तब्बल 16 धावेंची खेळी आपल्याला पाहायला मिळते. जरूर धावफलकावर धावा लागले तब्बल 16. 16 ऑन स्कोरबोर्ड. यावेळी देखील चांगला फटका. गॅप मध्ये गॅप मोठा. आणखी एक चौकार आपल्याला पाहायला मिळतोय. लागोपाठचे 3 मोठे फटके भगवानच्या बॅट मधून आपल्याला नक्कीच पाहायला मिळत आहेत. कौतुक करावं लागेल. मॅच लवकर संपवण्याचा मानस या ठिकाणी भगवानचा राहिलाय. रिव्हर्सचा अटेम्प्ट. इथे मात्र थोडा फटका जरूर फसलाय. सिंगल झाले एक्झिक्यूट आणि सिंगलच्या मध्ये धावफलक जाऊन पोहोचतोय 21 या धावसंख्येवर. 39 धावांचा पाठलाग करताना पहिल्या षटकामध्ये जर विचार केला तर धावफलकाला इथे मात्र अगदी वेग दिलाय भगवान कांबळे यांनी. गोलंदाजांवर नक्कीच थोडेसे आबी ठरलेत भगवान आणि वैभव. नवीन गोलंदाज आपण पाहिलं गेलं तर रोशन पाटील आपण पाहतोय. मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. दुसऱ्या षटकामध्ये राईट आर्म विकेट. यावेळी देखील फटका चांगला आहे मात्र इलिव्हेशन नाही. विकेट होईल पतन. महत्वाची विकेट आणि एक मोठा मासा इथे मात्र गळायला लागलेला आहे. भगवान कांबळे नावाचं वादळ इथे संपुष्टात आलंय. भगवान कांबळे इथे मात्र परतीच्या प्रवासाला आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या चेंडूवर विकेट आल्या. काय कमालीची सुरुवात केली गोलंदाज रोशन यांनी. कौतुक करावं लागेल रोशन याचा. संघाला मात्र पुनरागमन करून देताना नक्कीच आपल्याला पाहायला मिळतोय या दुसऱ्या षटकामध्ये. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय विशाल. इनॅट नंबर 3 वर. यावेळेस फटका फसलाय. इथे मात्र जजमेंट थोडंसं खराब नक्कीच आपल्याला पाहायला मिळत आहे. सिंगल झाले एक्झिक्यूट. 3 ते 4 खेळाडूंच्या मध्ये चेंडू ड्रॉप जरूर झालाय आणि धावफलकावर धावा लागले 22. गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल. पहिल्या चेंडूचा विचार केला तर विकेट आले. त्यानंतर मात्र आणखी एक संधी निर्माण करून दिली होती गोलंदाजाने. संधीचं सोनं करता आलं नाहीये. सिंगल झाले एक्झिक्यूट. या सिंगलच्या मध्ये धावफलक जाऊन पोहोचतोय 22 या धावसंख्येवर. 22 ऑन स्कोरबोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट्स. 3 इनॅव्हिटलाइज स्पोर्ट्स. यावेळेस त्यामध्ये कमालीचा चेंडू आपल्याला पुन्हा एकदा पाहायला मिळतो. डॉट चेंडू येतोय. 15 चेंडू आणि तब्बल 17 धावेंची आवश्यकता आहे. स्टॅकिंग एंडला आपण पाहिलं गेलं तर वैभव वारंग अगदी ब्रँड ऑफ
करुंगळे देवळवाडी संघाचा ब्रँड आपण पाहिलं गेलं तर छोटा पाटे बडा धमाका पाहायला मिळेल का? आणि इथे मात्र बडा धमाका करताना काय घडतंय, काय बिघडतंय मैदानाच्या आतमध्ये, झेल जरूर सुटलाय आणि तितकं सुरेख क्षेत्ररक्षण देखील तिथे पाहायला मिळालंय. भाऊसाहेब मगदूम आपल्याला पाहायला मिळतील काऊ कॉर्नरच्या दिशेने. 2 धावा मिळतील चेंडूवर. चला मित्रांनो, वारणा कोळगाव संघाचे खेळाडू विनंती असेल आपण सीमारेषेच्या बाहेर बसा, विनंती आहे. यावेळेस पुन्हा एकदा कॅचची संधी आणि इथे खेळाडूच्या आवाक्याच्या बाहेर चेंडू निघून चाला सीमारेषे पार. मिळतील धावा 6. षटकार विशालच्या बॅट मधून आणखी मोठे फटके आपल्याला पाहायला मिळतील काय देखील पाहावं लागेल. धावफलक जाऊन पोहोचतोय तब्बल 30 या धावसंख्येवर. अजूनही 9 धाब्यांची आवश्यकता आहे. यावेळी बॅटची लिडिंग एज डॉट चेंडू काउंट केला जातोय. दुसऱ्या षटकाचा खेळ देखील या ठिकाणी संपलाय. दुसऱ्या षटकाच्या संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 30 या धावसंख्येवर. अजूनही 9 धावांची आवश्यकता आहे. या षटकाचा विचार केला आतापर्यंत 9 धावा आल्या. एक महत्वाची विकेट जरूर आली आहे. तर 12 चेंडू आणि 9 धावांची आवश्यकता आहे. मित्रांनो, जास्तीचा वेळ घेऊ नका. कर्जतचे 11 संघ आपण जास्तीचा वेळ या ठिकाणी घेऊ नका. जवळजवळ 7 ते 8 मिनिटाचा खेळ शिल्लक आहे. या 7 ते 8 मिनिटांमध्ये आपल्याला हे षटक हाताळायचे आहेत. त्या अनुषंगाने आपण थोडं स्पीडअप घ्या आणि ते आपल्याला पॅनलाइज केलं जाईल याची देखील दक्षता आपण घ्यायची आहे. नवीन गोलंदाजी मार्कवर आपण पाहिलं गेलं तर संतोष पाटील दाखल होत आहेत. कोलवा टप्प्याचा चेंडू, क्या बात आहे, कमालीचा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. कौतुक करावं लागेल गोलंदाज संतोष यांचं, कारण सुरुवात चांगली झाली आहे. नेक्स्ट मॅच जय हनुमान क्रिकेट क्लब कोपार्डे आणि त्यांना फाईट करतील ज्योतिर्लिंग स्पोर्ट्स कोळगाव संघ. दोन्ही संघाच्या संघनायकांनी या नाणेफेक केली जाईल. आयोजकांच्या माध्यमातून सूचना दिल्या जात आहेत. आपली टीम या ठिकाणी वेळेवर आणणं देखील गरजेचं आहे. कारण मित्रांनो, वेळापत्रक हे 2 दिवस आधी दिलेलं असतं. त्यानुसार आपण वेळेवर या ठिकाणी उपस्थित राहणं देखील गरजेचं आहे. टॉस केला जाईल. नक्कीच आयोजकांच्या माध्यमातून सूचना केली जाते. कोपार्डे आणि कोळगाव या संघामध्ये कोळगाव संघाचे संघनायक या ठिकाणी आमच्याशी जोडलेले आहेत. कोपार्डे संघ आपल्या संघनायक या ठिकाणी आपण पाठवा. लेग बायच्या स्वरूपात या ठिकाणी सिंगल आल्या. 33 धावा धावफलकावला तर अजूनही 6 धावांची गरज आहे. 9 चेंडू 6 धावा. अगदी हा सामना देखील महत्वाचा आहे दोन्ही संघांसाठी. नॉकआउट मॅच आहे. अगदी या सामन्यात जो सामना संघ जिंकेल तो पुढच्या फेरीत दाखल होईल. यावेळेस आकुट टप्प्याचा चेंडू, कमालीचा फटकाने इथे मात्र सामना केला. फिनिश इन स्टाईल. विशालने इथे मात्र शेवटचा फटका षटकाराने इथे मात्र सामना केलाय. फिनिश. सामना जिंकलाय तो नाही विटलाई स्पोर्ट्स करुंगळे देवळवाडी संघ. हार्ड लक बॅड लक करंजोशी 11 करंजोशी संघ या स्पर्धेत आपण सहभागी झाला. ज्या खेळाडू तिने खेळात आपलं देखील आयोजकांच्या वतीने विशेष कौतुक आणि विशेष आभार.